श्री स्वामी समर्थ. तर माझ्या सगळ्या बंधू भगिनींना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यावर्षी आम्ही पहिल्यांदाच गणपती स्थापन करणार होतो. आहोंची खूप इच्छा होती की आपलं घर झालेलं आहे तर यावर्षी आपण गणपती बसवूया, कारण एवढे दिवस आम्ही गणपती बसवतच नव्हतो. आपल्या देवघरातल्या गणपतीचंच पूजन करत होतो आणि बाहेर म्हणजे काका काकांकडं म्हणजे आरतीला वगैरे जात होतो. पण आता यावर्षी आपणच बसवायचं ठरवलं. पण ते पण रात्रीपर्यंत धाकधुकच होतं, म्हणजे बसवायचं का नाही हेच आमचं फिक्स झालेलं नव्हतं. आणि मग सकाळी फायनली उठलो आणि मग सकाळी ठरवलं की नाही यावर्षी आपण बसवायचंच. आणि मग ते ठरल्यानंतर मग आहो आणि पिहू दोघंजण गेले गणपती आणण्यासाठी. आणि मग मी घरी तयारी करत होते. त्यांनी येईपर्यंत माझं काही सगळं आवरलेलं नव्हतं, तरीसुद्धा मला जसं जमेल त्या पद्धतीनं मी बाप्पांचं स्वागत केलं. बाप्पांना हळद कुंकू म्हणजे अक्षदा गंध वगैरे सगळं लावलं आणि आरती ओवाळून त्यांना आत घेतलं. आणि मग अशा पद्धतीने त्यांना स्थानापन्न करून त्यांचा गृहप्रवेश पूर्ण केला. आणि मग साध्या सोप्या पद्धतीने जसं मला माहिती आहे आणि अहो ज्या पद्धतीने सांगत होते त्या पद्धतीने सगळी पूजेची मांडणी वगैरे मी करून घेतली. आणि मग पिहू आणि आहोंनी छान अष्टगंध, अक्षदा, फूल, दुर्वा, वस्त्र हे सगळं बाप्पांना अर्पण केलं. आणि त्यानंतर मग मी सुद्धा हे सगळं त्यांना अर्पण केलं आणि रीतसर साध्या पद्धतीने आम्ही पूजन करून घेतलं. त्यासोबतच ओहोंची काही बुक होती आणि पिहूचं दप्तर, माझा बोर्ड, लॅपटॉप ह्या सगळ्या गोष्टी, कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे म्हणून त्या विद्येचं सुद्धा पूजन व्हायलाच हवं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या. आणि आम्ही साध्या सोप्या पद्धतीने आम्ही तिघांनी छानपैकी पूजा करून घेतली. दुर्वाची मी माळ केलेली होती, पण घाई असल्यामुळं काही खूप छान असं काही जमलेलं नव्हतं. पण सकाळीच ठरलं आणि सकाळीच सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, त्यामुळं घाईघाईत सगळं उरकलेली होतं. त्यामुळं साधी सोपीच पूजा झाली, पण खूप प्रसन्न वाटत होतं. बाप्पा घरात आले तर, कारण बाप्पाचं नावच सुखकर्ता आहे. खरंच घरामध्ये एक आनंद वाटत होता. आणि ह्या पद्धतीने आम्ही पूजन करून घेतलं, आरती करून घेतली. आणि फोटो सेशन तर नंतर होणारच. मग आम्ही तिघांनी नंतर फोटो सेशन थोडंसं केलं आणि छानपैकी बाप्पा पण खूप छान दिसत होते. तर कशी वाटली माझी पूजा कॉमेंट्समध्ये नक्की